मंडळी, योगिताज व्लॉग्समध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इको फ्रेंडली मखर पाहणार आहोत। तर हे मखरचं प्रदर्शन भरलं आहे अष्टविनायक विवाह कार्यालय, कडवा गल्ली, जांभळी नाक्यापासून अगदी 2 मिनिटांवर आहे। ठाणे स्टेशनपासून तुम्ही चालत 10 मिनिटं यायचं, जांभळी नाका लागेल आणि मग पुढे विचारत कडवा गल्ली आणि हे मंगल कार्यालय आहे, अष्टविनायक मंगल कार्यालय। तर पाहूया आपण काय काय मखरचं डिझाईन्स आहे आणि त्याची रेंज। चला, ठाणा स्टेशनपासून तुम्ही चालत आलात तर पुढे इथे जांभळी नाक्याच्या पुढे ही आहे कडवा गल्ली आणि इथे पहा या बाजूला लगेचच तुम्हाला 2 मिनिटांवर लागणार आहे अष्टविनायक विवाह कार्यालय। इथे आपण बघणार आहोत मखरचं छान छान असं प्रदर्शन। नमस्कार, संतोष रेडकर आणि आपलं उमेश बेलसेकर यांचंच हे अष्टविनायक विवाह कार्यालय। आणि दादा अजून कुठे तुमचं? आमचं घंटाई देवळाच्या बाजूला वारे कंपाऊंडमध्ये दुसरं प्रदर्शन आहे। अच्छा, आणि हे आमचं पहिलं प्रदर्शन। म्हणजे 2 ठिकाणी हे इको फ्रेंडली मखरचं प्रदर्शन भरलंय। आपण ते पण जमल्यास कव्हर करणार आहोत। तर दादा आम्हाला सांगा मखरबद्दल। 2016ला थर्माकोलवर बंदी आणली। त्याच्या अगोदर आम्ही कित्येक वर्ष थर्माकोलची बंदी विकत होती, पण शासनाने जे नोटिफिकेशन दिलं की थर्माकोलवर बंदी, त्याच्यानंतर मी आणि निलेशने पूर्ण ठरवलं की आपण पर्यावरणाबरोबर काम करायचं, पर्यावरणाच्या विरोधात जायचं नाही। आज जे पर्यावरणाचे जे हादसे होत आहेत किंवा वेगवेगळे आपण जे आपल्याला जे न माहिती असलेल्या गोष्टी आपण बघतो ते आपल्याला पुढे जाऊन अजून वाढणार आहेत, आपल्या मुलाबाळांना हा त्रास होणार। म्हणून आपण जो काय गणेश उत्सव करणार आहोत तो पर्यावरणपूरक करणार आहोत। आज महाराष्ट्र शासन ठाणे महानगरपालिका सगळ्या गोष्टीला पूर्ण सपोर्ट करून प्रमोट करते। तर आम्ही गेले 2016 पासून पूर्ण कागदापासून जे विघटनशील आहेत, जी पाण्यात टाकली तरी विरघळतात पण ती कचऱ्याच्या पेटीत टाकू नका, आणि कायम आम्ही ही जी मखरं बनवतो ती वर्षानुवर्ष वापरता येतील अशी बनवतो। मी ग्राहकांना आमची विनंती आहे, आमचं कुठेही सेल कमी होणार नाही, आमचं सेल वाढत चाललाय, पण तुम्ही 2-4 वर्ष वापरा, कोणाला तरी द्या, कुठेतरी त्याचं गणेश उत्सव तसा साजरा करा आणि आपण कचरा कमीत कमी करू शकू आणि हे विघटन देऊ शकतो। एकदा घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या बहिणीला, नातेवाईकांमध्ये ही मखर देऊ शकता। बरोबर। तर पर्यावरणाचा ऱ्हास उचललाय आणि खूप छान दादांनी माहिती आपल्याला दिली। सगळ्यांना माहीतच आहे की प्रकोप होत चाललाय, प्रलय येत आहेत आणि सगळं आपल्याच कारणामुळे आपणच करत असतो। पण खूप ही संकल्पना चांगली आहे, म्हणून आपल्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे, तो संपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की पाहायचा। चला, तर हे पहिलं मखर दिसतंय ते ही पूर्ण कागदाच आहे आणि ही जी फुलं जी आहेत कागदी, अच्छा, ती ना आदिवासी शिलार गावात, कर्जतच्या बाजूला शिलार गाव आहे, तिथल्या मुलीने आम्हाला बनवून दिली, त्यांना एक प्रकारचा रोजगार दिला। आणि ही पूर्ण कागदी आहेत, कागदापासून हाताने बनवलेली आहेत आणि हे वेगवेगळ्या रंगांपासून आम्ही त्यांच्याकडे बनवून घेतली आणि आम्ही आमच्या मखरांमध्ये ती वापरली। म्हणजे त्यांना पण ही कामं मिळाली, खूप रोजगार मिळाला त्यांना। कॉलेजच्या दैनिक जीवनामध्ये ट्रान्सपोर्टेशनसाठी त्यांना उपयोगाला आले पैसे हे, आणि ते खूप प्रमाणात आमच्या बाबतीत हॅपी आहेत आणि लोकांनी त्यांना भरपूर प्रतिसाद दिलाय। त्याच्यामुळे या कागदी फुलांचं यावर्षी खूप महत्त्व आहे। तरी साधारण म्हणजे किती फुटाचं, म्हणजे हे ह्याच्यामध्ये 15 इंच ते 18 इंच गणपती बसतो। अच्छा, हे अतिशय आणि पोर्टेबल आहे, छोटंसं पॅकेट। दादा याची किंमत कळेल आम्हाला? ह्याची किंमत 2500 रुपये आहे। 2500 रुपये। ह्याच्या वेगवेगळ्या किमती आहेत, साईज प्रमाणे पण। तुमच्याकडे सुरुवात कितीपासून आहे? आमच्याकडे सुरुवात 1200 रुपये। 1200 रुपयापासून। हा दुसरा पण खूप सुरेख असा दिसतोय आणि खूप सुरेख असं, म्हणजे हे दिले का, लाईट आहे का? ह्याच्या आतमध्ये पूर्ण LED लाईट आहे, बारीक बारीक नक्षीकाम आहे आणि त्याच्यामुळे ग्राहकांनी पण ते सांभाळून वापरावं, कारण हे नक्षी अतिशय डेलिकेट आहे आणि डेलिकेट नक्षी असल्याशिवाय कशापासून हे केलेलं आहे? हे कोरोगेटेड पेपर आणि लेझर मशीनवर सगळं पेपरवर्कचं काम तुम्ही पाहताय। कुठेही तुम्हाला थर्माकोलचा वापर नाही, सगळं पिठांपासून बनलेले इको फ्रेंडली मखर आपण पाहतोय आणि किती नाजूक असं नक्षीकाम आहे, सुंदर सुंदर असं कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे। आणि ही किती फुटाची मूर्ती मावेल? ह्याच्यामध्ये पण 15 ते 18 इंचाची मूर्ती मावेल।
हे तिसरं पण सुरेख असं दिसतंय, ही आसन फुलं आहे. आदिवासी मुलांनीच केली आहेत मुलींनी. अच्छा, हा. आणि बाकीचं कामही मुलींकडनंच आम्ही करून घेतो. खूप सुरेख फुलं बनवलेली बघा, हाती केलेली ही सगळी कामं आहेत आणि त्यांना पण हा रोजगार दादानी दिला आहे आणि ही त्यांची सगळी संकल्पना तुमच्यापर्यंत दादानी पोचवली आहे. खूप सुरेख. इथे पण सुरेख असा ब्लू कलरचा दिसतं काय हे दादा कशापासून बनवतो? पूर्ण कपडा यूज केला, कपडा यूज केला. हे सगळं कपड्याचं बनलं आहे. आतमध्ये पुठ्ठा पूर्ण आतमध्ये यूज केलं आहे. त्याला छान वरती फुलांचं आम्ही हे केलेलं आहे. पूर्ण हे पण कपड्याची फुलं आहे, प्लॅस्टिकची फुलांचा वापर आम्ही इथे पण काढलेला आहे. त्यामुळे इथे आणि इथे छान असं वरती ही छत्री पण आम्ही पूर्ण कागदी छत्री आहे इथे. आणि याच्यात छान अशी मूर्ती हे बघा, हे लोड असे म्हणजे आणि याला पूर्ण वेलक्रो सिस्टम आहे. तुम्ही जसं हलकं फुलका आणि वेलक्रो सिस्टम आहे. जसं तुम्ही वेलक्रो पद्धतीने फक्त लावायचं ठेवायचं, परत तुम्ही पॅकिंग करत शकता आणि परत पुढच्या वर्षी यूज करू शकता किंवा तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकता. छान फोल्डेबल अशी मखर आपण बघतो. आणि ही किती फुटाची मूर्ती आहे? त्याच्यामध्ये 2 फुटापर्यंत साधारण मूर्ती येऊ शकते. साधारण चक्राच्या मध्यभागीपर्यंत आपण एक पकडतो तर तसं 2 फुटापर्यंत. जसं कस्टमरला जसं तुम्ही जास्त मोठी मूर्ती ठेवायची तर ठेवू शकता. सुंदर असं फुलांची आरास केलेली आहे आणि कापड पण छान मखमलीचं दिलंय. कलर कॉम्बिनेशन पण थोडंसं मस्त दिसतंय. पण सोबत असं छान लुक देत आहे. हे पुढचं तर जय श्रीराम. हे तर यावेळेचं असं ट्रेंडिंग आपलं अयोध्या मंदिर आणि ज्याच्यासाठी आपण सगळ्यासाठी गोष्टी झाल्या आपल्या या वर्षी. ते आपलं दैवत जय झालंय आपला खरंच दैवत. जय श्रीराम. आम्ही ते साडीवरती छान एक साडी दिसते मस्त ही मराठमोळी साडी इरकन म्हणून पॅटर्न आहे तिचा. त्याच्यावरती पूर्ण प्रॉपर मंदिर आम्ही प्रिंटिंग केलं. मस्तच आहे आणि त्याच्यावर सर्व लिहिलेलं आहे. आणि ही पण बैठकीचं आहे. मस्त सिंपल सोबर लुक देणारं आहे. पहा, याची काय किंमत असेल दादा या मखराची? साधारण 3000 3000. स्वामी मंदिर दिसते आणि छान असं टेम्पल टाईप प्रॉपर मंदिर आहे. या बात आहे, म्हणजे मंदिराचा रूप दिलेला आहे. पूर्ण पुठ्ठ्याचं मंदिर आहे. पुठ्ठ्यापासून आणि याला मस्त अशी झाडं दिलेली सगळं आणि पूर्ण फोल्डेबल आहे. अरे वा. किती मिनिटात हे म्हणजे मखर? 5 मिनिटात तुम्ही असेंबल करू शकता. म्हणजे 5 मिनिटात हे तयार. आणि तुम्ही सर्व डेमो देता? आतमध्ये पूर्ण चिठ्ठी असेल आतमध्ये, कुठला पीस कुठे जॉईन करायचा, कसा जॉईन करायचा. आणि जास्त जॉईन पण नाही की खूप जॉईन जास्त म्हणजे अवघड नाही. हार्डली 10 पीसेस आहे आणि पूर्ण बॉक्स पॅकिंग आहे. फक्त त्यातून काढायचं, त्याच्यात चिठ्ठी असलेली. अशा प्रकारे पॅकिंग येणार? हा, असं पॅकिंग येईल तुम्हाला पूर्ण बॉक्स मध्ये. आणि होम डिलिव्हरी दादा? होम डिलिव्हरी पण मिळेल. अरे वा. आणि त्याचे काय चार्जेस? त्याचे आपले काय एक्स्ट्रा चार्ज असतील किंवा काय, जसं कुठपर्यंत कुठल्या एरिया वाईज कसं आहे, खूप लांब असेल तर त्याचे चार्जेस वाढतात. महाराष्ट्रात कुठे? महाराष्ट्रात कुठे नोट करून घ्या. महाराष्ट्रात तुम्हाला. आणि असं पॅकिंग असेल, नाव असतं, प्लस असं पकडायला पण हँडल केलेलं आहे. हलका फुलका एकदम हलकं नाहीये, थोडं जड आहे. कारण का ते हलकं ठेवलं तर वाऱ्याने हलून जाईल. म्हणून आम्ही थोडं जड आहे. साधारण 2 किलो वजन येते. अच्छा. तर अशा प्रकारे तुम्हाला पॅकिंग येणार आहे. म्हणजे नेक्स्ट इयर मध्ये तुम्ही याच्यात पॅक करून परत ठेवू शकता, कोणाला देऊ शकता. परत तुम्हाला रियूज करायचं, तुम्ही परत रियूज. याची काय किंमत आहे? याची साधारण 4500. 4500. खूप सुरेख आहे. पाहू शकता हे सगळं पुठ्ठ्यापासून बनलेलं आणि सुंदर असं कलर कॉन्ट्रास्ट छान दिलेलं. LED लाईट सुद्धा पूर्ण लाईट पण त्यांनी चालू करून दाखवले. खूप सुरेख. बाप्पा विराजमान झाल्यानंतर ते असं अजून छान खूप सुरेख दिसणार आहे. कोणतं आहे हे? महेश्वरम. आम्ही प्रत्येकाला नावं ठेवली. प्रत्येक स्वामी, देवाची नावं. स्वामी मंदिर, राम मंदिर, महेश्वरम बैठक. अच्छा. ते फुलाचं बैठक, पालखी बैठक. याच्यामध्ये LED लाईट आहे, यात LED लाईट आहे, यात पूर्ण LED लाईट आतमधून अशी प्रकाशित होते. पहा किती सुंदर असं आहे. म्हणजे LED लाईट दिलेली आहे आणि त्याच्यानंतर किती सुरेख असं. म्हणजे एक्स्ट्रा लाइटिंगची काहीच आवश्यकता नाही. पूर्ण रेडी आहे. तुम्हाला बाप्पा जरी त्या दिवशी जरी नेलात तरी सुद्धा तुम्हाला इथे बघा किती मजा येणार आहे. अवघड असं काहीच नाही. 5 ते 10 मिनिटांमध्ये तुमची सगळी आसनं तयार होणार आहे. मखर सगळं रेडी होणार आहे. खूप सुंदर दिसते. हे पण किती किंमत आहे दादा ह्याची? याची पण 4500. 4500. पण रिद्धी सिद्धी बैठक. रिद्धी सिद्धी नाव असायची ठेवलं की खूप जणांच्या गौरी गणपती गौरी गणपतीसाठी जागा खूप लोकांकडे कमी पडते. त्याच्यासाठी गौरीसाठी कोण गणपती मखर बनवत नाही. गणपतीच्या बाजूला ठेवतं किंवा ती बाजूला साईडला ठेवली जाते. म्हणून आम्ही यावेळी असा पॅटर्न केला की गौरी आणि गणपती दोघं एकत्र आतमध्ये बसले पाहिजे. आणि छान दिसलं. इथे गणपतीमध्ये बसला की ज्यांच्या 2 गौऱ्या बाजूला 2 गौऱ्या बसल्या, ज्यांची 1 गौरी त्यांची 1 गौरी बसली, असं अशा पद्धतीने मोठं मंदिर आहे.
आणि हाईट पण आहे त्याला तशी बघा ना, हाईट वगैरे आणि आणि color. छोटं छोटं बारीक नक्षी काम आहे त्याच्यावर. खूप नक्षीकाम आहे. LED लाईट लागल्यानंतर बघा किती सुरेख दिसणार आहे. खूप नाजूक असं नक्षीकाम केलेलं आहे. रिद्धी सिद्धी बैठक म्हणजे तुम्ही जी नावं दिलीत खरं पूरक आहेत त्याला. हा, म्हणजे आम्ही त्याला विचार करून जरा त्याच्यावरती अभ्यास करून की हे ज्या गोष्टीसाठी आपण बनवतोय आणि देवाचीच नावं ठेवली तर कंटिन्यू तोंडात आपल्या देवाची नावं राहतात. आणि ही गौरीसाठीची आरास खूप सुंदर दिसणार आहे. म्हणजे गौरी आपण बाजूला बसवतो आल्यानंतर, तोपर्यंत तुम्ही पूजेचं साहित्य ठेवू शकतात. गौरी आवाहन होतं तेव्हा खूप संकल्पना छान छान आहे यांच्याकडे वेगवेगळे. म्हणजे सगळ्या गोष्टींचा बारीक बारीक गोष्टींचा इथे छान विचार केलेला आहे. कुठेही संपूर्ण पुठ्ठा यूज केला, त्यामुळे कुठे पर्यावरण पूरक काहीच ह्याची साधारण म्हणजे सुरुवात किती आपण अशामध्ये छोटी पण साईज घेऊ शकतो असेल नाही. आता आपण तसे साईज बनवून ठेवले, बनवून झालेले आहेत. तर छोटी साईज करायला गेलो तर परत ती बारीक अजून मग नक्षीकाम तुटू शकतं आणि 2 गौरी नाही बसू शकतो. बरोबर, खूप छान आहे. म्हणजे साधारण मग सुरुवात कितीपासून आहे? साधारण आपल्याकडे 1200 पासून ते साधारण 7,500-8,000 हजारापर्यंत मग हे पण त्याच टाईपचं, फक्त थोडंसं साईज त्या मखरपेक्षा ही साईज मोठी आहे. हां हां, लंबोदर एक सुरेख म्हणजे मंदिराची नावं दिली आहे. पण मंदिराचं सगळं हे रूप आहे. आणि हे पण एक ऑरेंजमध्ये दिसते. खूप सुरेख कलर आहे. बाजूला असं हत्तीचं दिलंय आणि त्याला बघा सगळं डायमंडचं वर्क दिलंय ना. हे कसलं वर्क आहे दादा? ही चमकी केली त्याच्यावर, असं डायमंड पडणार नाही अशी प्रयत्न केला. हां हां, म्हणजे ह्याला डायमंडचा असा फील येतो. आणि इथे पण जे ह्याला दिलंय 3D केलं, 3D इफेक्ट दिलेला आहे. हे जे खांब दिलेत ना त्याला 3D इफेक्ट दिलेला आहे. खूप सुरेख आहे. पण हा पण रंग सुरेख. मंदिर आहेत आपल्याकडे ते 2 मजली, त्याच्यापेक्षा हे मोठं याच्यात साधारण 2.5 फुटापर्यंत मूर्ती बसू शकते. आणि आम्ही या मागच्या वर्षी आम्ही ब्ल्यू कलर मध्ये एकच मंदिर काढलं. ब्ल्यू कलरचे बहुतेक पाहिले, आतापर्यंत जास्त तोच कलर आहे. हा, ब्ल्यू कलर मध्ये मागच्या वर्षी खूप आम्हाला डिमांड आली आणि त्याच्यामध्ये मूर्ती अजून जास्त उठून दिसते. म्हणून ब्ल्यू कलरचं आम्हाला खूप जण रिकमेंड केलं की तुमचं हे ब्ल्यू कलरचं मंदिर खूप छान दिसतंय, खूप छान दिसतंय. म्हणून आम्ही यावेळी त्या साईज मध्ये आम्ही ते ब्ल्यू कलर मध्ये आणि थोडासा ब्ल्यू मध्ये थोडीफार डिझाईन वेगवेगळे डिझाईन सगळ्याच्या बाजूला डिझाईन पाहू शकता. मस्त आहे वर्क केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता सगळे स्टोन आणि बीड्स लावलेले आहेत. मागचं चक्र म्हणजे तुम्हाला काही करण्याची काही गरज नाही. बाप्पांना आणायचं आणि पूजेचं साहित्य ठेवायचं. खूप सुरेख म्हणजे सगळ्यांना हेल्प होणार आहे. घाई गडबडीच्या या जमान्यामध्ये खूप चांगले आणि इको फ्रेंडली मखर आहेत. इथे दिसतंय अष्टविनायक म्हणून. या अष्टविनायक बैठक म्हणून आम्ही काढली आहे. अच्छा, माझा हॉल या आपण ज्या वास्तूमध्ये आता आहे त्याचं पण नाव पूर्ण अष्टविनायक हॉल म्हणून आहे. दादा तुमचा हॉल पण आहे ना मंगल कार्यालय? अच्छा, त्याच हॉल यात त्या छोट्या मंगल कार्यालयामध्ये आपण हे दरवर्षी प्रदर्शन केले 12 ते 15 वर्षापासून भरवतो. आम्ही पहिल्यापासून नाव आपलं अष्टविनायकच आहे आणि आम्ही एक मखर असं असतं की त्याला अष्टविनायक नाव असतं आणि त्याच्यात आधी गणपती आहे त्याच्यामध्ये. आणि याच्यात साधारण 3 फुटापर्यंत मूर्ती बसू शकते. टोटल हाईट 5 फूट आहे मखरची. खूप मोठी अशी हाईट आहे, पाहू शकता लांबून. 5.5 फुटापर्यंत त्याची मखरची पूर्ण सपोर्ट आहे. आणि कलर कॉम्बिनेशन खूप सुरेख आहे. आपले अष्टविनायक गणपती इथे खूप सुरेख असे LED लाईट दिले प्रत्येकाला ना. हो, LED लाईट खूप सुरेख असे नाव पण लिहिले कुठला गणपती कुठला आहे. हो ना, खूप सुरेख. म्हणजे अष्टगणपती आपल्या घरात विराजमान होणार आहेत. पहा, खूप सुरेख आणि रंगसंगती खूप सुरेख. हा एक छोटासा मखर दिसतो ओपन मध्ये, म्हणजे आसन टाईप. हो, याच्यामध्ये ज्यांच्या घरी लहान मूर्ती आहे त्यांच्या टेबलची साईज छोटी आहे त्यांच्यासाठी, किंवा इंडियाच्या बाहेर घेऊन जाण्यासाठी परदेशात इंडियाच्या बाहेर घेऊन जाण्यासाठी याचं कॉम्पॅक्ट पॅकिंग आहे आणि अजून छोटं आहे. त्याच्यात घरी खूप जण बाहेर इंडियाच्या बाहेर सुद्धा गणपती बसवतात. आणि नाही म्हटलं तरी आपले 100 ते 200 मखर यावेळी गेले सुद्धा. अरे वा, खूप म्हणजे परदेशात सुद्धा दादांच्या या सगळ्या मखरला मागणी आहे. आणि किती छोटंसं मखर आहे पण किती सुंदर दिसणार आहे मूर्ती आतमध्ये. इथे पण 2 मखर ठेवलेले आहे फुल बैठक म्हणून. फुल बैठक म्हणजे फुलाची जास्त आरास आहे ना. हो, फुलाची फुलं आहे. कागदी फुलं आहेत आणि मागे असं फरचं कापड दिलंय ना. वेल्वेट आहे का? फुलांची डिझाईन. आणि इथे साधं म्हणजे आता सिम्पल सोबर लुक आहे पण ते दिसायला एवढं सुरेख दिसणार आहे. मस्त बाप्पा विराजमान झाल्यानंतर. आणि जय श्रीराम हे पण सुंदर असं ते आपण जसं साडीचं पाहिलं, फक्त कलर वेगळा आहे. म्हणजे तुम्ही असं साडीचं वेगळं करून पण नेऊ शकता. आता कसं खूप आता जवळ आले बाप्पा. तरी आपल्याकडे याच्यामध्ये 4 कलर आहेत ना. आणि हे प्रत्येक मखर पाहिलं त्यामध्ये कलर वगैरे अजून आहे का ऑप्शन? काही मखर मध्ये आहेत कलर, काही मखर मध्ये आम्ही एकच जे बॉक्स टाईप आहेत त्याच्यामध्ये एकच पीस आहे.
तर खूप सुंदर असे मखरचे डिझाईन्स आपण पाहिले. मखरचे किती हाईट आहे ते पण दादाने आपल्याला सांगितले. पाहू शकता किती जवळ, किती सुंदर सुंदर सुबक असं काम केलेलं आहे आणि हाती केलेली ही काम आहेत इको फ्रेंडली अशी. पण एक सुंदर असं दिसतं, साधी फुलांची डिझाईन्स वगैरे आहे आणि मोराची. अच्छा अच्छा, खूप सुरेख आहे. हे पण सिम्पल सोबर आहे आणि ग्रीन कलर दिलेला आहे. इथे पण मयुराचं डिझाईन दिलेली आहे, पुठ्ठ्यापासून केलेलं हे काम आहे. दादा आणि निलेश दादांनी आपल्याला खूप मखरची व्हेरायटी दाखवली आणि खूप छान संकल्पना बरेच वर्ष तुम्ही करताय आणि त्याच्यामध्ये त्यांनी थोडंसं नाविन्य आणलं आहे. कलर पण खूप वेगळा असा पाहायला मिळाला आणि आपल्या बजेटमध्ये इको फ्रेंडली म्हणजे हाती बनवलेलं काम आहे आणि दादांनी रोजगारसुद्धा उपलब्ध करून दिले. दादा अजून काय तुम्ही सांगू शकता दर्शकांना? एवढंच आहे की आम्ही जी मेहनत केली आहे या पर्यावरण सांभाळण्यासाठी, त्यांनी ॲटलिस्ट येऊन बघून आम्हाला प्रोत्साहन द्यावं आणि अजून त्यांच्या मित्रांना सांगावं की जो काय गणेशोत्सव आपण साजरा करू तो पर्यावरणपूरक करू. गणेशोत्सव, गणेशाने हे सर्व निसर्ग निर्माण केला आहे, त्याला आपल्याला आता सांभाळायला पाहिजे, राखला पाहिजे. त्याच्यासाठी प्रत्येकाने कष्ट घ्यायला पाहिजे आणि ते आम्ही एक फुलना फुलाची पाकळी म्हणून हा प्रयत्न केला. तर सगळ्यांनी ह्या पाकळ्या लावू आणि एक चांगला निसर्ग सांभाळू. खूप छान माहिती पण दिली दादांनी आणि एक संदेश आहे हा जो तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे सगळ्यांना शेअर करायचा आहे. म्हणजे ते दादांनी सांगितलं तुम्ही बघायला तरी या की काय आहे आणि हे ना बारीक जे काम केलेलं आहे हे साधारण राहणाऱ्या कर्जतच्या आदिवासी पाड्यातून केलेली कामं आहेत आणि बरेच जणांचे ह्याच्यामागे हात आहे. तुम्हाला असं रेडी मिळतं आहे आणि ते तुम्ही ह्या धावपळीच्या जीवनामध्ये वापरताय आणि आपल्याला पर्यावरण पूरक असं आहे म्हणून हा मी व्हिडिओ मुद्दाम बनवते. कलेक्शन खूप सुंदर दरवर्षी भरलं जातं तर आपण यावर्षी एक्सप्लोअर केलं. आपण बघूया घंटाळीचं पण पुढे जमल्यास करूया. तर खूप दादांनी माहिती सांगितली. दोघांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.